पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरिता सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या सर्व मर्त्य देहात प्रगट व्हावे. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालवते. मी विश्वास धरला म्हणून बोललो, या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशू बरोबर आम्हालाही उठवील आणि तुमच्या बरोबर सादर करील. सर्व काही तुम्हाकरिता आहे, यासाठी की पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्या जवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे, अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हा समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यांस म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यांस बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.